सो फ्रेंड्स, आपण आता राशी विभागावर जाणार आहोत. कॅलेंडर महिन्यापासून आपण सुरुवात करतोय. त्या कॅलेंडर महिन्यातली पहिली सगळ्यात जर सुरुवात केली आपण तर जानेवारी महिना, आणि साधारणतः सूर्य घेतला तर सूर्य संक्रमण हे 14 जानेवारीला होतं, ज्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. आता या मकर राशीची सुरुवात जर करतो तर त्याच्या ज्या मी लिंक्स दिलेल्या आहेत त्या सुरुवातीच्या बघा, म्हणजे तुम्हाला ते एकत्र मिक्सचर करून बघायला जास्त आवडणार आहे आणि त्यातनं तुम्हाला तुमचे व्ह्यूजही जास्त क्लिअर होणार. तर ठीक आहे, आपण आता आपल्या याच्यावर जाऊ. सूर्य मध्य पद्धतीनं काढलेले भविष्याचे मार्ग. 14 जानेवारीला सूर्य संक्रमण होतं, त्यावेळेला पहिल्यांदा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तो साधारणतः महिनाभर मकर राशीत असतो, म्हणजे 14 फेब्रुवारीपर्यंत असतो. आपण जर तसं गृहीत धरलं तर त्याचे 2 हाफ पडतात. एक जानेवारीतला हाफ, दुसरा हाफ फेब्रुवारीतला. जानेवारीतला जो सूर्य असतो तो बाल कुमार असा असतो. फेब्रुवारीतला असतो तो तरुण आणि वृद्ध असतो. असं आपण एक त्याचे भाग जे पडले 4 ते भागात हे करतो. जर तुम्ही संक्रांतीच्या आसपास जन्मलेल्या व्यक्ती बघितल्या तर त्या व्यक्तींचं सूर्य बालवयातला सूर्य असल्यामुळे थोड्याशा घाईघाईत असल्यासारख्या असतात. त्यांना त्यांचं बालपण खूप टिकवता येतं, हौशी असतात. पण बेसिकली मकरेतला सूर्य असल्यामुळे थोड्याशा शिथिलही असतात. अभ्यासाचं किंवा इतर याचं जर तुम्ही याचं करिअर जर म्हणलात तर तो एक ऑन अँड ॲव्हरेजवरच असतो. 60-65% आसपास त्यांची शालेय, पण व्यतिरिक्त त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा आवडी असतात त्या आवडी म्हणजे त्यात ते रमणारे असतात पूर्ण. या व्यक्ती कुठल्याही वयात असो, या व्यक्ती निसर्गप्रेमी जास्त असतात. निसर्गात हिंडणे फिरणे हे त्यांच्या छंद असतात. वाचनप्रियही असतात, पण अभ्यासाचं नाही. मध्यम ध्येय यष्टी, बोलका चेहरा, थोडंसं आपलं नाक किंवा आपण म्हणू धारदार नसलेलं नाक, असं साधारणतः ते व्यक्तिमत्व असतं. आता मध्यम ध्येय यष्टी म्हणलं की साधारणतः 5'3" ते 5'7" पर्यंतच्या उंचीची व्यक्ती असते. खूप जाड नाही, खूप बारीक नाही, म्हणजे अगदीच काटकुळा म्हणता येणार नाही, अगदीच जाडा म्हणता येणार, अशी मध्यम ध्येययष्टी असते. या व्यक्तींचं एक असतं, साधारणतः आपण जर बघायला गेलं तर त्यांचं 15वं वर्ष आणि 22वं वर्ष सुखाचं असतं. मग जर 15वं वर्ष काढायला गेलं तर अगदी तंतोतंत शाळेत असेल तर तो 9वी किंवा 10वीत असतो. तर 9वीला हायेस्ट मार्काने पास होतो किंवा 10वीला त्याच्या हिशोबाने जास्तीत जास्त त्याला मार्क मिळतात. 22 हे जर वयवर्ष धरलं फ्लरिशिंगचं, त्याचं निश्चित नीटपणे शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर ते नोकरीचं वय असतं. बहुतांश वेळा या व्यक्तीला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जॉब मिळू शकतो, किंवा आमच्या काळातलं जर म्हणलं तर नोकरीला केलेला पहिला अर्ज त्याला सिलेक्ट करून जातो. 22व्या वर्षी म्हणजे 15व्या वर्षी आपण बहुतांश वेळेला असा गृहीत धरू की त्यांच्या घरात कुठली तरी चांगली घटना घडते. कदाचित वडिलांना प्रमोशन मिळत असेल, किंवा कदाचित स्वतःचं घर झालेलं असेल, किंवा घरातलं कुणीतरी व्यवसायात उतरत असेल, एखादा नवीन व्यवसाय चालू केलेला. 22व्या वर्षी मात्र त्यांचा वैयक्तिक विजय असतो. या व्यक्ती थोड्याशा बुजऱ्या असतात. त्या भिन्नलिंगी व्यक्तींशी बोलताना आपण वी कॅन से घाबरतात थोड्याशा. त्यामुळे ह्या प्रपोज मारणं शक्य नाही. त्यांच्याकडं जर कोणी प्रपोजल घेऊन आलं
तर ते शक्य असतं. साधारण 30 ते 32च्या वयोमानात ते सेटल झालेले असतात. त्यानंतरचं मात्र त्यांचं आयुष्य संथ असतं. या व्यक्तींचं एक असतं की या व्यक्ती थोड्या थंड स्वभावाच्या असतात, पटकन राग नाही येत त्यांना. पण हे आहे की थोड्याशा आळशीही असतात. बोलण्यात चटपटीतपणा फारसा नसतो, पण जे काम हातात घेतलं ते प्रामाणिकपणा त्यांच्यात अतिशय असतो. त्यामुळे प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचं त्यांचं तत्व असतं. थोडं आपण जर पुढं गेलो, म्हणजे आता जानेवारीचा मध्य पाहिला तर जानेवारीचा अंतही पाहू ना. तर जानेवारीच्या अंताला जाल तसतशा त्या व्यक्ती व्यवहारी बनतात. यांचा व्यवहारी बनतात, अभ्यासू बनतात. यांचं निसर्गापेक्षा इतर खेळांवर जास्त प्रेम असतं. बैठ्या खेळात ते कुठंतरी निपुण होतात, पण विशिष्ट लिमिटपर्यंत. म्हणजे त्यांचं असं प्रत्येक गोष्ट ठरवून तेवढ्याच वेळ करायची असं त्यांचा हिशोब असतो. हिशोबी व्यक्तिमत्व जास्त होतं. ह्या ज्या ह्याच्या जानेवारी एंड डे साधारण आपण असं 25 ते 30, 25 ते 31 या कालावधीतल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना वय वर्ष 17 फेवरेबल असतं, तसंच वय वर्ष 25 फेवरेबल असतं. मग 99% 17च्या वयात ते 12 BFY कॉलेजियन यश मिळतं, पण मात्र ते कुठंतरी कॉलेजियन यशामध्ये उल्लेखनीय ढालबिल मिळवतात. मग ते क्रीडा नैपुण्यात असेल किंवा एखादा अभिनय कौशल्य ते काय सादर केलेलं असं सादरीकरणात असेल, पण ते अभ्यासाव्यतिरिक्त कॉलेज चॅम्पियन म्हणजे कॉलेजमध्ये हिट बनवू शकतात. या व्यक्तींचं मात्र व्हायसावं असं होऊ शकतं. तेही प्रपोज करू शकतात, त्यांनाही समोर प्रपोज येऊ शकतं, पण ह्या समाजप्रिय झालेल्या असतात. या व्यक्तींना राजकारणात रस, समाजकारणात रस चांगला असतो, पण हे आहे की ते थोडंसं उशिरा करिअर चालू करतात. खूप वेळेला सामाजिक करिअर चालू करतात. साधारणतः 30-32च्या दरम्यान त्यांचं सेटल होतं म्हणजे आपण असं म्हणू की ते विवाह करतात किंवा स्थिर स्थावर होतात. 30-32 नंतर त्यांचं मग आयुष्य संथपणे चाललेला लागतं, म्हणजे एक रुटीन आखलेला चौकोन बनतो. मग नंतर त्यांचं परत जे काय आपण म्हणू की या मकरेच्या सूर्याला कधी ना कधीतरी फाईट करावी लागते. ती फाईट सुरुवातीच्या सूर्याच्या ह्याच्यात जशी 15 ते 20 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, 15 ते 25 मध्ये अगदी 32ला ते 28ला स्थिर झालेलं असतं. त्यानंतर त्यांना जी फाईट येते ती 40-42ला येते. ही यांची जी फाईट येते एंडच्या लोकांची ती साधारणतः 48 ते 50च्या दरम्यान येते. बाकी नंतर एक 3-4 वर्ष ते आपण म्हणू रायझिंग असतात त्यांचे. फाईट करता करता राईज चांगला होत राहतो. नंतर गो स्टेडी आहे.